तर मित्रांनो, आता आपण युवक विकास ह्याची सुरुवात करतोय. तसं जर बघितलं आपण मागच्या पेपरमध्ये काढून, तर या टॉपिकला प्रश्न 2-3च आलेले आहेत, पण असं काय फिक्स वेटेज नाहीये. उदाहरणार्थ, राज्यसेवा आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेला भारताचा भूगोल ह्याचा वेटेज फक्त 2-3 प्रश्नाला होतं, पण यावेळेसचा कंबाईनचा पेपर काढून बघा, त्यांनी बरेचसे प्रश्न भारताच्या भूगोलावरच विचारलेले आहेत. त्यामुळे कुठल्या टॉपिकला आपण मागचे प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस बघून वेटेज द्यायचं नाही, आपल्याला सगळे समान आहेत. आता युवकांचा विकास या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय बघायचंय, तर आपण एक क्रोनॉलॉजी ठेवलेली आहे सगळ्या टॉपिकची. सुरुवात आपण दिनविशेष पासून करतोय आणि दिनविशेष मध्ये जी थीम आहे त्या थीम वर पण ह्याच्या आधी प्रश्न आलेले आहेत. तुमच्या सगळ्याजवळ पुस्तकं असली पाहिजेत, पुस्तक समोर ठेवा. आणि जे ऑनलाईन करतायत त्यांना पण आपल्याकडनं पुस्तक मिळणार आहे. ऑफिसला तुम्ही संपर्क साधा, ऑफिसला येऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकताय. तर बघा, जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? 12 ऑगस्टला. आता यामध्ये दोन्ही तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राष्ट्रीय योग दिन आहे तो स्वामी विवेकानंद यांचं जयंती, आणि 12 जानेवारीला अजून काय, राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, तिथं बाजूला लिहून घ्या. विवेकानंद जयंती जन्मदिवस आणि राजमाता जिजाऊ यांचा सुद्धा जन्मदिवस आहे. हे दोन्ही दिवस आपल्यासाठी महत्वाचे, ते आपण राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतोय. आता जागतिक युवक दिन आहे ना, त्याची 2023 ची थीम आपल्यासाठी महत्वाची. इथं लिहितो 2023 ची थीम, स्किल्स फॉर यूथ. टुवर्ड्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा सेंटर पॉइंटला आहे. 2020-21 ची जर थीम असेल तर तिथं कोरोना वगैरे असणार आहे, किंवा ट्रान्सफॉर्मेशन चालू होतं 21 मध्ये, तर त्यावेळेस ते आहे. पण 2023 मध्ये काय, तर स्किल फॉर युथ टुवर्ड्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट. स्किल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्या दोन्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. थीम जर विचारली तर तो कीवर्ड माहित असला पाहिजे. 2022 ची जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर लिहून देऊ का? 2022 ची पण एकदा बघून घ्या, कारण आयोगाचे जे पेपर सेटर आहेत ते अपडेटेड पुस्तक बरेच वेळा वापरत नाहीत. त्यांच्याकडे करंट अफेअरची सुद्धा जुनी पुस्तक असतात, त्यामुळे 2-2 वर्षापूर्वीचे टाकतात, कारण शेवटी ते विद्यापीठाचे शिक्षक आहेत, त्यांचा कधी मार्केटशी जवळचा संबंध नसतो. तुम्ही एबीसी मध्ये राहताय त्यामुळे तुम्ही पुस्तक आणताय, त्यांच्याकडे जुनीच पुस्तक असणार आहेत. प्रॅक्टिकल गोष्ट आहे. त्यामुळे 2022 ची पण थीम बघा, आणि ते पण काय इंटरनेटवर जाऊन बघणार नाही जास्त. 2022 ची थीम काय, इंटिग्रेशनल सॉलिडेटरी. सॉलिडेटरी आणि क्रिएटिंग वर्ल्ड फॉर ऑल एजेस. प्रत्येक वयासाठी अनुकूल असणार जगाची निर्मिती, हे 2022 ची थीम होती. शक्यतो त्या 22 आणि 23 2 वर्षाच्या लक्षात ठेवा. आता ऍक्च्युअली युवक विकास एवढंच आहे आपल्यासाठी. क्रीडा असं काय वेगळं नव्हतं सिलेबस मध्ये, पण युथ अँड स्पोर्ट एकत्रित मिनिस्ट्री आपल्याकडे, आणि प्रश्न येताना स्पोर्ट्सचे पण आलेले, त्यामुळे आपण ते पण घेतलेलं आहे. जागतिक क्रीडा दिन कधी आहे? 6 एप्रिलला. आरोग्य दिन कधी असतो? त्यामुळे ते जोडून लक्षात ठेवा. आरोग्य दिन 7 एप्रिल. आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहे असं लिहा तुम्ही तुमच्या भाषेत. कधी कधी ट्रिक लक्षात राहते, पण ते आकडेच लक्षात राहत नाही, त्यामुळे ते दोन्ही बऱ्याच वेळा वाचलं पाहिजे. कन्फ्युजन होण्याचं कारण काय, रिव्हिजन कमी असणं. आता राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट. 29 ऑगस्टला अजून काय सांगा, सांगा की. मेजर ऑनलाईन वाले पण सांगायचा प्रयत्न करा, मेसेज टाईप करा, परत येईल माझ्याकडे.
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. हा ते आहे, पण आपल्या ह्याच्या संदर्भात ते तर आहेच आणि ते महत्वाचं आहे. 29 ऑगस्टला मसुदा समिती, आणि मी तिथं पण लिहून ठेवलंय मसुदा समितीची ज्यावेळी स्थापना झाली ना, तिथं मी मेजर ध्यानचंदचा वाढदिवस असं लिहून ठेवलंय. कारण 2-3 गोष्टी लिंक करा, आणि हे लिंक करणं हे गरजेचं आहे. तुमचे जे 5-6 मार्क वाढतायत ना, ते ह्याच्यामुळेच वाढतायत. तुम्ही हे लक्षात ठेवताना ते मसुदा समितीचं स्थापना ते सुद्धा लक्षात राहिलं ना, तर GS2 ला तुमचा परत फायदा होऊ शकतोय. कारण मास्तर जरी GS3 GS2 चे वेगळे असले किंवा शिकवणारा वेगळा असेल, पुस्तक वेगळं असलं, तरी परीक्षा तुम्ही एकटेच देणार आहे. मसुदा समितीची स्थापना पण 29 ऑगस्टलाच आहे. आंतरराष्ट्रीय युवक वर्ष 1985 आणि 2010 ते 11 असं म्हणजे वर्ष ठेवलं होतं त्यांनी. आता काही जणांचे 2-3 मेन्स झाले असतील, त्यांना मी सांगतोय ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. पहिल्यांदा करताना तुम्ही स्लोच करा, वाचताना पण स्लोच वाचा, नाहीतर माझं सगळं झालंय पटपट पटपट करून टाकतात आणि एकदम सोपे सोपे प्रश्न असतात, जे ना आता 1 महिना अभ्यास केलाय त्याचे बरोबर येतात पण ह्यांचे चुकतात. म्हणजे माझं पण सांगतोय मी. त्यामुळे लाईटली नका घेऊ. ज्यांचे 2, 3, 4, 5, 8 मेन झाले असतील त्यांनी काय करायचं, फक्त सोप्या गोष्टी चुकायच्या नाही. आणि 1 महिना अभ्यास करणाऱ्याला जे गोष्टी बरोबर येतात ते तुम्हाला आलेच पाहिजेत. त्यानंतर पुढे बघा 1982 खेळ विभागाची स्थापना. आधी स्पोर्ट डिपार्टमेंट स्थापन केलं गेलं, त्यांचं जरूर पुनर्रचना युवा कार्यक्रम आणि खेळ विभाग अशी करण्यात आली होती. 2000 ला युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाची स्थापना केली. म्हणजे आधीचं जे डिपार्टमेंट होतं त्याला मिनिस्ट्रीचा दर्जा देण्यात आला. आता 2008 मध्ये त्याच्या अंतर्गत 2 डिपार्टमेंट स्थापन केले, युवा कामकाज विभाग आणि खेळ विभाग. साधारण जे अंतर्गत डिपार्टमेंट असतं ना, त्यासाठी राज्यमंत्री पण नेमले जातात. युथ अफेअर्स डिपार्टमेंट आणि दुसरं काय स्पोर्ट डिपार्टमेंट. सध्या मंत्री कोण आहेत ते पण एकदा लिहा. केंद्रातले मंत्री सध्या बदलत नाहीत, तिकडे पक्ष एवढे फुटलेले नाहीत, आपल्याकडे सारखं बदलतं. उद्या कोण असेल ते सांगता येत नाही. आपल्या मागचं लेक्चर झालं महिला विकास, मी तिथं आदित्य ठाकरे तुम्हाला लिहून दिलंय. खरं तर मी त्या संभाव्यावरून लिहून दिलं होतं, पण ऍक्च्युअल त्यांनीच घेतलाय आता कार्यभार. तर तसं इथं अनुराग ठाकूर आहे सध्या, तर शक्यता कमी आहे त्यांच्यावर प्रश्न यायची, पण लक्षात राहू द्या. अनुराग ठाकूर हा राज्यसेवेला आला होता का प्रश्न? प्रिलिम्सला, मग मुख्यला पण येऊ शकतोय. आता ह्याच्या अंतर्गत खेळ विभाग अंतर्गत काय काय येतं, म्हणजे किंवा ह्याच्यामध्ये वेगवेगळे कुठले संस्था आहेत अफिलिएटेड, तर ते त्याच्यामध्ये दिलेले. शॉर्ट फॉर्म फक्त लिहून घ्या, पुढे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. एक साई म्हणजे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, दुसरं नॅशनल सर्व्हिस स्कीम NSS, नंतर नॅशनल युवा केंद्र संघटन. आता युवा केंद्राविषयी आपण परत बघणार आहोत पुढं. आणि राजीव गांधीच्या नावाने राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन केलं होतं, RGNIYD, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट. या संस्था या अंतर्गत किंवा या अफिलिएटेड आहेत, ज्या स्पोर्ट आणि युथ मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करतात. आता ह्याच्या आधी बऱ्याच वेळा प्रश्न आलाय की युवकांची व्याख्या काय, युवक म्हणायचे कोणाला? आता युवक म्हणजे काय, आपल्याला बरेच जण आंतरराष्ट्रीय व्याख्येनुसार युवकाच्या पुढे गेलेलेच. आंतरराष्ट्रीय व्याख्या बघा, UN काय म्हणते खाली दिलेलंच आहे. UN म्हणते 15 ते 24. लय कमी जण असतील आता ऑनलाईन ऐकणारे माझ्यासमोर असणार युथ मध्ये, कमी जण असतील, आहेत बऱ्यापैकी. 15 ते 24. नंतर कॉमनवेल्थ काय सांगते, 15 ते 29. आणि आपलं 2014चं धोरण सेम सांगते.
जशी तुमची अटेंडन्स घेतली जाते तसं ऑनलाईनची पण अटेंडन्स होईल. त्यामुळे लक्ष ठेवा, म्हणजे रेकॉर्डेड करताय तर ते पण आमच्याकडे ऍप मध्ये सिस्टीम आहे किती तुम्ही लेक्चर बघितलेत, नाहीतर मग काय उपयोग नाही. आणि जे ऍडमिशन घेतात त्यांनी पण ऍडमिशन नका घेऊ, कारण आम्हाला शेवटी रिझल्ट आणायचा आहे. मग आकडा दिसेल 1000चा आणि सिलेक्ट झालेत 50च. 1000 जणांनी ऍडमिशन घेतलं म्हणजे किमान 250-300 जर म्हणजे 500 जागा असले तर सांगता, जर 350 जागा असले तर 150-200 तरी रिझल्ट आले पाहिजेत. आता व्याख्या काय सांगते बघा, आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्राने 15/24 सांगितले. आपण कीवर्ड बाजूला काढून घेतले म्हणजे उद्या आपल्याला पाठ करताना वरचेच पाठ करायचे. नोट्स काढत नसाल ना तर वरच्या साईडला लिहून घ्या. मी तुम्हाला जेवढं देतोय ना, काय ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे का? असेल तर जावा आणि मला विचारू नका बाहेर वगैरे जाता ना. जर महत्वाचं असेल तर जावा तुम्ही डायरेक्ट. कॉमनवेल्थ काय सांगते 15 ते 29 आणि आपलं जे 2014चं धोरण काय सांगते 15 ते 29 सांगते. त्यामुळं आता हे पुढचा एक आकडा महत्वाचा आहे. जगभरात 100 कोटीच्या जवळपास युवकांची संख्या. आता हे कुठून घेतलंय? आपल्या वेबसाईट वरून घेतलंय, त्यामुळे आपल्यासाठी महत्वाचं आहे. इथं जे जे पुस्तकात टाकलंय ते असंच काय घेतलेलं नाही, जे आपल्या वेबसाईटवर आहे किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल साईटवर आहे तिथून घेतलेला आहे. आणि जो प्रश्न काढणार आहे तो इथूनच काढतोय, त्यामुळे लक्षात ठेवा. अजून एक काय तर जगातले 60% युवक आशियात राहतात, हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि आपण दरवेळेस युवकांची जी डेफिनेशन आहे ते बदललेली आहे, कारण मसुदा तयार करणारे वेगळ्या विचाराचे लोक आहेत, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते ठरवतात. तर त्यामध्ये बघा, राष्ट्रीय युवक धोरणानुसार 88च्या 13 ते 35 वयोगट हे ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय युवक धोरण 2003 नुसार 13 ते 35 हे कायम ठेवलं. म्हणजे 1988 ते 2003 दोन जे युवक धोरण आहेत त्याच्यामध्ये 13 ते 35 होतं वयोगट. म्हणजे आपल्याला बरेच जण त्यामध्ये बसतायत. पण आता जे नवीन 2014चं युवक धोरण आहे तर ते कोणाशी संलग्न किंवा सारखं करण्यात आलेलं आहे कॉमनवेल्थ सोबत 15 ते 29 वर्ष. हे लक्षात ठेवा, हे वयोगटावर प्रश्न आलेला आहे ह्याच्या आधी. दोन 2011च्या जनगणनेनुसार युवक लोकसंख्या जवळपास 33 कोटी होते, जे 27.5%. त्यानंतर बघा, राष्ट्रीय युवा नेतृत्व कार्यक्रम हा एक अम्ब्रेला स्कीम सुरू करण्यात आली होती, नॅशनल युथ लीडरशिप प्रोग्राम. आता इथले सगळे जे प्रोग्राम आहेत ना स्पोर्ट मिनिस्ट्रीचे ते बोलवच्चन आहेत, 1 रुपया द्यायचा नाही त्यासाठी, फक्त फंड काहीच नाही, फक्त त्याच्या अंतर्गत प्रोत्साहन देणे, जागृती करणे अशा गोष्टी आहेत. पण हे आपल्याला थोडं अडचणी ठरू शकतात, कारण ह्याच्यावर मल्टी लाईनर क्वेश्चन येतात. आपण प्रश्नाच्या दृष्टीने त्या स्कीमचा विचार करायचा. तर त्याच्या अंतर्गत काय तर बघा, नेतृत्वगण म्हणजे लिडरशिप आहे, बाकी सगळे पूर्ण क्षमता ओळखता येईल, राष्ट्र निर्माणात योगदान देता येईल, सगळं बोलवच्चन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं, मिनिमम रिजेक्शन वापरायचं प्रश्न आला तर. म्हणजे नॅशनल युथ लीडर प्रोग्राम कशासाठी, लिडरशिपसाठी. तर आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं काय तर त्यातले जे उपयोजना आहेत हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. पाठ काय करायचं आपल्याला, उपयोजना. तर बघा, पहिली कुठले, नेबरहुड युथ पार्लमेंट, नावावरूनच कळतं आपल्याला. आपल्याला ती MIT संस्था 1000-1500 फी ठेवून लोकांना तिथे बोलवतील, तिथे गेल्यानंतर कळतं ह्यात काय नाही, बरोबर आहे. हे सगळे बोलवच्चन असणाऱ्या परिषद आहेत, तिथे काय नसते, लोकांना फक्त बोलवलं जातं, 10-15 लोकांना तिथे भाषण करायला लावलं जातं, जेवण बिवण करून लोक घरी येतात. आता सगळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होते. तर नॅशनल युथ पार्लमेंट काय तर आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर एक विचार मंच उपलब्ध करून दिलं जातंय, आणि त्यासाठी आपण आजूबाजूच्या देशांना सुद्धा सहभागी करून घेतोय. युथ फॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम, ह्याच्यामध्ये श्रमदान
ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांना सामावून घेतलेलं आहे आणि लोकांना इंटिग्रेशन करायचं आहे. आता ही तरुण पिढी श्रमदानात संपूर्ण समाजाशी एकत्रित होऊन नेतृत्व करेल. आता ही सगळ्या गोष्टी तयार कोणी केल्यात? दिल्लीच्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या एखाद्या सचिवाने. त्याला काय ग्राउंड लेवलचं काहीच माहित नसते आणि ते तयार करताना एक स्कीम तयार करून त्याच्या खाली सब योजना आहेत. लोकांना गरज रोजगार हमीची आहे आणि तरुणांना स्किलची गरज आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की श्रमदान केलं जाईल, लोकांना इंटिग्रेशन होईल, त्यासाठी NSS आहेच. तर क्रक्स काय आपल्याला नाव युथ डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, त्यानंतर नेबरहुड युथ पार्लमेंट असेल, नाव लक्षात ठेवा तुम्ही. आता नॅशनल यंग लीडर्स अवॉर्ड, आता ज्यांनी एक्सलन्स साठी काम केलेलं आहे नावासारखेच, तर त्या संबंधित क्षेत्रात ज्यांनी एक्सलन्स साठी काम केलंय त्या तरुणांना पुरस्कृत करणे. समजा एखादा युथ असेल, तो कुठल्या बिझनेस मध्ये असेल, तर त्या क्षेत्रात त्याने केलेल्या कामाबद्दल त्याला काय करायचं? पुरस्कार द्यायचा. नॅशनल युथ ऍडवायझरी काउन्सिल, राष्ट्रीय युवा सल्लागार परिषद. आता ही काय करणार आहे? परत सल्ला देणार आहे की युथ आणि जे आपलं चाइल्ड किंवा बालक आहेत त्यांच्याविषयी काय धोरणं राबवण्यासाठी मंत्रालयाला विभागांना सल्ला देणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं, राष्ट्रीय युवा विकास निधी, जसं आपलं RMK राष्ट्रीय महिला कोष, त्या पद्धतीचं नॅशनल युथ डेव्हलपमेंट फंड आहे. आता हे कसं आहे? अर्थसंकल्पीय तरतूद नसलेल्या, म्हणजे काय, जसं आपला प्रधानमंत्री कोष तयार केला होता आपण कुठं, कोरोनाच्या काळात, किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी, त्याला कुठली अर्थसंकल्पीय तरतूद नसते. CSR किंवा लोकांनी दिलेल्या देणगीत ना यात पैसे येत असतात. पुढे बघा, सगळ्यांनी उचलू म्हणजे लिहा तिथं, कॅज्युअल करू नका अजिबात, काय उपयोग नाही त्याचा, नाहीतर नाही केलेलं बरं आहे. ऑनलाईन वाल्यांना पण सांगतोय, समोर ठेवा, हातात पेन ठेवा आणि लिहा, तरच काय तर उपयोग होईल. कॅज्युअली फक्त बघू नका, लिहा त्याच्यावर काय वाटेल तर तुम्हाला, किंवा अंडरलाईन पण इथंच करा. कारण तुम्ही काय करताय, आता इथे लेक्चर करून घरी जाऊन वाचू असा विचार करताय, म्हणजे डबल टाइम जाईल तुमचा. इथं जेवढं तुमच्या डोळ्याखालनं जाईल तेवढं चांगलं आहे. वेळ कमी आहे आणि 24चा काय भरोसा नाही, 23 मध्येच पोस्ट भेटलेली चांगलं आहे. परत परत सांगतोय तुम्हाला, कारण मी 8 वेळा फेल झालोय, म्हणजे 7 वेळा फेल झालो, 1-2 वेळा रिझल्ट पण आलाय माझा 19च्या आणि आता 21च्या परीक्षेत. पण कारण सांगतोय त्याचे, कारण मी पण असं लेक्चर करताना किंवा कुठलं लेक्चर बघताना फक्त बघायचो पुस्तकावर वगैरे काय, किंवा नोट्सवर कधी इन्व्हेस्टमेंट केलेलं नाही. आयदर नोट्स काढा तुम्ही किंवा मग पुस्तकावर अंडरलाईन करा. फक्त पुस्तक समोर ठेवून पोथी वाचल्यासारखं किंवा कीर्तन ऐकल्यासारखं करू नका, काहीच उपयोग होणार नाही त्याने. राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम सुरू कधी झाला? 1 एप्रिल 2016 सुरू झाला. आता ह्यासाठी काय महत्वाचे? तारीख महत्वाची. आता ह्याचा पण उद्देश काय? पर्सनॅलिटी अँड लिडरशिप. आता पर्सनॅलिटी अँड लिडरशिप नेलं ना, तर तुम्ही स्वतः या स्कीमचे 50 वाक्य लिहू शकाल. परत लोकांना म्हणजे तरुणांना प्रोत्साहित करणे, राष्ट्र निर्माणामध्ये त्यांना भाग घेण्यास मदत करणे, समाजाशी एकरूप करणे, राष्ट्र उभारणे त्यांचं सहकार्य घेणे, हे सगळं तुम्ही लिहू शकाल. तीच असते स्कीम मध्ये. त्यामुळे तेवढं 2 गोष्टी लिहिल्या तर बस. आता लाभार्थी कोण आहेत? 15 ते 29 वयोगटातील तरुण आहेत, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता नॅशनल आता ही जी स्कीम आहे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम योजना, ह्याच्यामध्ये जे आपलं युथ नेहरू युथ सेंटर आहे, त्याला नॅशनल युवा केंद्र संघटना आहे, ते सुद्धा त्यामध्ये येतं. नॅशनल युथ कॉप्स नावाची एक स्वयंसेवकाची योजना होती, त्याच्यामध्ये काहीतरी मानधन दिलं जायचं आणि त्यांना समाजसेवेचं काम दिलं जायचं.
इंटरनॅशनल कॉपरेशन घेतलं जातं. युथ हॉस्टेल्स आहेत महाराष्ट्रात पण 2 ठिकाणी आहेत, बुलढाण्यामध्ये आणि अजून एक दुसरं मला नाव आठवत नाही. युथ हॉस्टेल येईल पुढं. तर 2 ठिकाणी युथ हॉस्टेल आहेत. तुम्ही जर कुठल्या पर्यटन स्थळी गेला असाल तर तिथे 100 रुपये फक्त असतं, क्वाड बेसिसवर युथ हॉस्टेल मिळतं. युथ हॉस्टेलचा उद्देशच काय, तर भारतातल्या तरुणांनी देशभर फिरावं आणि तिथं त्यांची राहण्याची स्वस्त सोय झाली पाहिजे. देश समजून घेण्यासाठी युथ हॉस्टेल्स आहेत. स्काउट अँड गाईड पण पुढे आहे. नॅशनल डिसिप्लिन स्कीम नावाची स्कीम होती. आता ही स्कीम वेबसाईट पण दिसत नाही, बोगस स्कीम होती त्यामुळे ही बंद झाली असेल, पण सध्या त्यामध्ये टाकलेले. सध्या नॅशनल यंग लीडर्स प्रोग्राम आता आपण मागे बघितला. ह्याच्या आधी नॅशनल हे नेहरू युवा केंद्र संघटना आहे ना, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. आता नेहरू युवा केंद्र संघटनाचं वैशिष्ट्य काय बघा, तरी जगातलं सगळ्यात मोठं युवकांचं नेटवर्क आहे. ह्याची थीमच आहे, म्हणजे ह्याचं जे टॅगलाईन आहे ते वर्ल्ड लार्जेस्ट युथ नेटवर्क आहे. इथं खाली दिसत असेल तुम्हाला, वर्ल्ड लार्जेस्ट युथ नेटवर्क. सिंगल लाईनवर प्रश्न सुद्धा येऊ शकतो. तर नेहरू युथ युवा केंद्र संघटना आहे जे सगळ्यात जास्त मेंबर आहेत त्याचे, आणि टुगेदर टुवर्ड्स टुमारो ही त्याची टॅगलाईन आहे. ह्याचं परत तेच काम आहे, नेतृत्व गुण आणि नेशन बिल्डिंग. आता नॅशनल युथ कॉप्स 1 एप्रिल 2010 ला ह्याची सुरुवात झाली आणि ह्याच्यामध्ये काय केलं जात होतं, दरमहा 2,500 रुपये मानधन आणि स्वयंसेवकांना कामं दिली जात होती समाजसेवेची. किमान पात्रता 10वी उत्तीर्ण होती आणि जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आणि उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती त्यांची निवड करत होते. हा, त्यांना पण मानधन आहे आणि तिथं अधिकारी पण असतात. म्हणजे तिथं जिल्हा प्रकल्प अधिकारी वगैरे त्यांची पण नेमणूक होती, त्यांची पण पगार जास्त आहे. ते एकदम म्हणजे प्रॉपर त्यांचं काम चालतं आणि त्यांचं संघटन पण भारी आहे. पण आपण जास्त डिटेलमध्ये घेतलं नाही, कारण मागं पण कधी प्रश्न आला नाही. त्यांचे वेगवेगळे वेबसाईट पण आहे युवा केंद्र संघटनचे. त्यांचे कॅम्प्स पण असतात, प्रोजेक्ट असतात, प्रकल्प अधिकारी पण असतो आणि त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा जिल्हाधिकाऱ्यासोबत असतो. युवा आणि किशोरवयीन विकासासाठी राष्ट्रीय विकास कार्यक्रम NPYAD 1 एप्रिल 2008 रोजी सुरू करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत सरकारी आणि गैर सरकारी संस्थांना आर्थिक सहाय्य दिले जाते. म्हणजे याचा अर्थ काय, NGO ना मदत करते. लिहून घ्या, NGO साठी मदत करते, इथंच लिहिलं तर जास्त चांगलं होईल. नॅशनल प्रोग्राम फॉर युथ अँड अडल्ट डेव्हलपमेंट म्हणजे कोणासाठी असतील ते प्रोग्राम, युथ आणि अडल्ट साठीच असणार आहेत.
NPYID जे आहे ना, त्याच्या अंतर्गत 5 प्रमुख घटक सांगितलेले आहेत त्यांनी. त्याच्या अंतर्गत सहाय्य दिलं जातं. त्यामध्ये काय, युवा नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, युथ डेव्हलपमेंट असेल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, ह्याचं ट्रेनिंग द्यायचं. तर ते ट्रेनिंग कोण देणार? परत NGO देणार किंवा गव्हर्नमेंटचे ऑर्गनायझेशन देणार. नंतर राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन, नॅशनल इंटिग्रेशनला प्रोत्साहन देणं. हे लक्षात ठेवा, कारण ह्याच्या आधी प्रश्न जे आलेले ते मल्टीलाईनर आलेले खाली विचारणार आहेत, ते खालीलपैकी कोणत्या गोष्टी केल्या जातात आणि सिमिलर ऑप्शन असतील तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी, त्यामुळे ते लक्षात ठेवा. किशोरवयीन मुलांचा विकास आणि सक्षमीकरण, त्यामुळे तांत्रिक आणि संसाधन विकास म्हणजे टेक्निकल अँड रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, तेनसिंग नार्गे साहस पुरस्कार, तो आधी वेगळा होता, आता तो कशाच्या अंतर्गत आलेला आहे? NPYID च्या अंतर्गत आणलेला आहे. नॅशनल प्रोग्राम फॉर युथ अँड डेव्हलपमेंटच्या अंतर्गत. तर हे 5 गोष्टी लक्षात ठेवा, मल्टीलाईनसाठी ते विचारलं जाणार आहे. आता इंटरनॅशनल कॉर्पोरेशन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य घेतलं जाईल. कुणाचं? तर ज्या समस्या आहेत त्याच्याविषयी इतर देश असतील किंवा आंतरराष्ट्रीय संघटना असतील, युनायटेड नेशन व्हॉलंटियर्स किंवा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट फंड, कॉमनवेल्थ युथ प्रोग्राम यासारख्या एजन्सी सोबत सहकार्य घेतलं जाणार आहे. प्रधानमंत्री युवा योजना 2016, आता युवा युद्ध मित्र विकास अभियान हे त्याचं दुसरं नाव आहे, हे पण लक्षात ठेवा. युवा उद्यम मित्र विकास अभियान, आता ही भारत सरकारची कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणारी स्कीम आहे. आता हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, ट्रिपल स्टार करून लक्षात ठेवा. तुम्ही किती जरी आता लक्षात ठेवलं तरी परत गणणार आहे, कारण तिथे काय विचारलं जाईल तुम्हाला, ही स्कीम कुठल्या मंत्रालयाअंतर्गत आहे? आणि प्रधानमंत्री युवा योजना म्हणजे तुम्ही युवक आणि क्रीडा मंत्रालय किंवा खेळ मंत्रालय असं सांगणार, पण उत्तर काय असणार आहे त्याचं? स्किल डेव्हलपमेंट, जे 2014 ला स्थापन झालेले मंत्रालय. ह्याला ट्रिपल स्टार करून लक्षात ठेवा तिथं. आता हे कशासाठी असणार आहे प्रधानमंत्री युवा योजना? तर उद्योजकता, एंटरप्रिनरशिप ट्रेनिंग आणि एज्युकेशन ह्याच्यावर केंद्र पुरस्कृत योजना आहे. त्याचं दुसरं नाव पण लक्षात ठेवा, युवा उद्यमिता विकास अभियान, PM युवा योजनेचं दुसरं नाव आहे ते. आता यासाठी 500 कोटी रुपये म्हणजे 499.94 कोटी असं ठरवलंय. 500 ठेवायला पाहिजे होतं, पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी 499.94 कोटी असं सांगितलं. आता ते फंड अलोकेशन त्याचं तेवढं आहे, हे लक्षात ठेवा. आता अजून एक टार्गेट महत्वाचं आहे, 3050 संस्थाद्वारे 5 वर्षात 7 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं. 7 लाखच त्यांचं टार्गेट आहे पुढच्या 5 वर्षात. संस्था 3050 असतील, वेगवेगळ्या संस्थांना ते एम्पॅनल करतील. नंतर राष्ट्रीय सेवा योजना, NSS सगळ्यांनी लोगो बघितला असेल आणि आयुष्यात कधी ना कधी ह्याच्याशी संबंध तर आला असेल. जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये शिकला असाल कोरोना सोडून, तर तुम्हाला ह्याच्याबद्दल नक्की माहित असेल. तर 24 सप्टेंबर 1969 ला या योजनेची सुरुवात झाली. महात्मा गांधीची जी फिलॉसॉफी आहे त्यानुसार NSSचं काम चालतं. राष्ट्रीय सेवा योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय? तर महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण करून द्यायची आणि त्यांच्याकडनं सामाजिक कार्याचा सराव करून देण्यास वाव देणे, हे त्याचं काम आहे. आतापर्यंत बऱ्याच योजना ह्या बोलबच्चन होत्या, पण ह्या योजना जी NSS आहे ते महाविद्यालयीन स्तरावर एकदम फॉर्मल पद्धतीने राबवली जात असल्यामुळं ह्याचं बऱ्यापैकी इन्स्टिट्यूशनलायझेशन झालेलं आहे. संस्थात्मीकरण झाल्यामुळे ही योजना व्यवस्थित राबवली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण
हा लोगो तर बघितला असेल किंवा ह्यात काम तरी केलं असेल. तर ह्याचं काम काय असते, तर परिसर स्वच्छ करायचा, कॉलेज स्वच्छ करायचं, क्रीडांगण तयार करायचं, ग्रामीण भागातील रस्ते बांधणे, हे त्याला ट्रिपल स्टार करून लक्षात ठेवा. इतर पीडब्ल्यूडी किंवा कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे. आता पीडब्ल्यूडी नावाला राहिले, फक्त टेंडर पास करायला. सगळे रस्ते गावातला ठेकेदार बांधतो, किंवा जर मोठे हायवे असतील तर डायरेक्ट मंत्र्याकडे असतात ते. मात्र या योजनेच्या माध्यमातून जे रिमोट गाव आहेत तर रस्ते बांधायचं सुद्धा काम केलं जातं. जर इलिमिनेशन आलं तर तुम्ही काय कराल, हे इलिमिनेट कराल. NSS थ्रू रस्ते थोडी बांधता येतील असं तुम्हाला वाटेल, त्यामुळे त्याला स्टार करून लक्षात ठेवा. प्रौढ शिक्षण सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार. तुम्ही जर कधी कॅम्प केला असेल NSSचा, तर तिथं समजा हार्ट अटॅक आला तर काय करायचं, जखमींना कसं घेऊन जायचं, तुमच्याकडे जर इन्स्ट्रुमेंट नसतील तर तुम्ही कसा वापर करायचा त्याचा, ह्याचं प्रशिक्षण बेसिक दिलं असेल, कॅम्प मध्ये दिलं जातं. तर प्रथमोपचार पण त्याच्यामध्ये आहे. आणि नागरी संरक्षण, ज्यावेळेस वारी वगैरे येते पुण्यात, किंवा मग कुठला गणपतीच्या काळात बंदोबस्ताचं काम असतं, त्यावेळेस पोलिसांना मदत करण्यासाठी NSS सुद्धा असतं. त्यानंतर 76-77 पासून ह्याच्यामध्ये काय वाढ केली होती, ग्रामीण भागातल्या सुधारणा, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याचे कमकुवत गटाचे विकासाचे काम आहेत, त्याच्यावर सुद्धा भर देण्यात आला. त्यासोबतच 76-77 मध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंग काय होतं, कुठला विषय ट्रेंडिंग होता, कुटुंब नियोजनाचा. त्यामुळे आरोग्य आणि कुटुंब नियोजन हे सुद्धा कार्यक्रम त्यांना देण्यात आलं होतं. असा डायरेक्ट प्रश्न पण येऊ शकतो की 76-77 मध्ये कोणत्या जबाबदाऱ्या वाढवलेल्या आहेत. 76-77 का अडवायचं, संजय गांधी आरोग्य आणि कुटुंब नियोजन त्यामध्ये होतं, त्यामुळे ते असणारच आहे. आता NSS आहे ना, ते केंद्र पुरस्कृत नाही, तर केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांच्या सहकार्याने राबवली जाते, हे लक्षात ठेवा. आता महाविद्यालयाच्या आधी निवड केली जाते, त्यासाठी काही निकष आहेत. तर निकष मध्ये काय, तर तिथं प्रत्येक महाविद्यालयामध्ये कोऑर्डिनेटर असतो आणि त्यानुसार पुरस्कार पण दिले जातात. NSS चा कोऑर्डिनेटर असतो. प्रत्येक महाविद्यालयातून 200 विद्यार्थ्यांची साधारण निवड केली जाते, हे वेबसाईट सांगते NSSच्या, तिथून घेतलेला डाटा आहे. परत तो कॉलेज ठरवणार त्यांना कोणतं समाजसेवेचं काम करायचंय, ते त्यांच्यावर असतं. त्यानंतर खेलो इंडिया स्पर्धा तुम्ही ऐकल्या असतील बऱ्याच वेळा, पुण्यात पण झाली होती पहिली. तर 2017-18 पासून त्याची सुरुवात झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये खेलो इंडियामध्ये उद्दिष्टामध्ये बघा, आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले HRD मध्ये बऱ्यापैकी उद्दिष्टावर त्यांचा फोकस राहिलेला आहे. बऱ्याच वेळी ते उद्दिष्ट विचारतात. उद्दिष्ट काय होते, तर वैयक्तिक विकास, समुदाय विकास म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट, आर्थिक विकास आणि राष्ट्रीय विकासाचे साधन म्हणून खेळाला मुख्य प्रवाहात आणणे. वैयक्तिक विकास, समुदाय विकास वाटेल का तुम्हाला, आर्थिक विकास वाटेल का ह्याच्या उद्दिष्टात, तर ते इनडायरेक्टली खेळाला मुख्य प्रवाहात आणणे. आणि ह्याच्यातनं आर्थिक विकास, वैयक्तिक विकास ठीक आहे, कम्युनिटी डेव्हलपमेंट कशी, तर लोकांना सांघिक भावना तयार होईल, असं ते जे निर्माण करते योजनेचे त्यांनी विचार केला असेल. आणि त्यामध्ये त्यांनी वैयक्तिक, सामुदायिक आणि आर्थिक या 3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्याच्या केंद्रस्थानी खेळाला आणणं हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेसाठी हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते असं देतील वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक समुदायाच्या ठिकाणी, आणि समुदाय पण देतील आणि निवडायला सांगतील. आपण ऑल ऑफ द अबोव करू. आणि जसे गेल्या वेळेस 25 पैकी 18 ऑल ऑफ द अबोव बरोबर होते आणि 6-7 चुकले होते, त्या 6-7 मध्ये हा प्रश्न जायचा. त्यामुळे स्पेसिफिक करा, जेवढं आहे तेवढं स्पेसिफिक करा, बऱ्यापैकी प्रश्न बाहेर जाणार नाहीत. वैयक्तिक, समुदाय आणि आर्थिक ह्याच्यावर लक्ष ठेवा. वाचताना लई सोपं वाटतंय, पण त्याला मायन्यूट लेवलवर जाऊन करायला पाहिजे.
आता त्याच्यामध्ये खेलो इंडियामध्ये काय काय तर राजीव गांधी खेल अभियान आहे 2014 सुरू झालेला. नंतर शहरी क्रीडा पायाभूत सुविधा योजना, अर्बन स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम, जे इंग्लिशमध्ये करतायत त्यांनी इंग्लिशमध्ये लिहून घ्या. अर्बन स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम. राष्ट्रीय क्रीडा प्रतिभा शोध योजना जी आहे ती नॅशनल स्कीम फॉर टॅलेंट सर्च स्पोर्ट, नॅशनल टॅलेंट सर्च इन स्पोर्ट. तर त्याच्याविषयी पुढे माहिती आहे. त्याचा उद्देश काय होता त्या प्रतिभा शोधचा, तर पायाभूत सुविधा वगैरे ही करणे, पण त्यासाठी त्याची जी निवड आहे तर ती शालेय स्तरावरच केली जाते आणि निवडलेल्या खेळाडूला 8 वर्षासाठी 5 लाख रुपयाची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. 8 वर्षासाठी 5 लाख रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते. आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, आता हे कुठल्याकडनं दिले जातील? युथ अँड स्पोर्ट मिनिस्ट्रीकडनं दरवर्षी 6 क्रीडा पुरस्कार दिले जातात. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात जे समारंभ होतो, 29 ऑगस्ट काय तर राष्ट्रीय क्रीडा दिन आहे, मेजर ध्यानचंदचा वाढदिवस आहे. 2004 पासून तेनजिंग नार्गे नॅशनल ऍडव्हेंचर अवॉर्ड आणि इतर क्रीडा पुरस्कार पण दिले जातात. हे नार्गे कोण आहेत? एव्हरेस्ट शिखर त्यांनी बऱ्याच वेळा सर्च केलं होतं, सर केलं होतं, तर त्यांच्याविषयी थोडी माहिती बघून घ्या, होमवर्कला ठेवा. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खर तर ह्यांच्या नावानं पुरस्कार पाहिजे होता, ते राजीव गांधीच्या नावानं सुरू केला होता, परत सरकार बदललं, भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांनी परत त्यांचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे सुरू केलं. 1992 हा पुरस्कार सुरू झाला होता. आता ह्यासाठी अजून एक महत्वाचं काय तर राष्ट्रीय क्रीडा दिन दिला जातो हा, म्हणजे ह्यांचा जो वाढदिवस आहे ध्यानचंदचा. आणि पहिला जो पुरस्कार आहे तो विश्वनाथ आनंदला दिला गेला होता. विश्वनाथ आनंद कोण आहेत? तर भारताचे पहिले ग्रँड मास्टर आहेत चेस. 2022 मध्ये तो शरद कमलला देणार होता. 2022 शरद कमल, टेबल टेनिसचे प्लेयर आहेत. 2021 लक्षात ठेवत असलं तर ठेवा, पंकज अडवाणी. पंकज अडवाणी कशासाठी फेमस आहेत? स्नूकर आणि बिलियर्ड ह्या दोन्ही क्षेत्रात त्यांना भेटलेलं आहे. आता वैशिष्ट्य काय तर 2 खेळासाठी भेटलेले एकमेव व्यक्ती आहेत, बिलियर्ड आणि स्नूकर. बिलियर्ड आणि स्नूकर काय तर तशी मोठी काठी असते, ते मध्ये बॉल ठेवलेला असतात टेबलवर आणि त्याला मारत असतं. आपण असं बघतोय बरेच जे ग्रामीण भागात आहेत त्यांचा कधी संबंध आलेला नाही. गोल्फ आणि बिलियर्ड किंवा स्नूकर हे आपण फक्त टीव्हीवरच बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये फक्त जे सोंगटे आहेत ना त्याच्या कलरचा फरक असतो बिलियर्ड आणि स्नूकर मध्ये. त्याचे नियम आहेत. आपल्या कॅरम मध्ये कसा नियम असतो, काळे मी घालवायचे, पांढरे तो घालवायचे, त्यानंतर परत ते काय काय असतात ना, प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात. हा, तसं त्या पद्धतीने बिलियर्ड आणि स्नूकर मध्ये बॉलचा कलर वेगळा असतो आणि ते वेगवेगळं आहे. तर ते खेळ टेबल फुलवरच खेळला जातो, पण बिलियर्ड आणि स्नूकर वेगवेगळ्या पद्धतीने खेळले जातात. त्या दोन्हीसाठी पंकज अडवाणी फेमस आहेत. 2021 त्यांना हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. आता ह्याचं वैशिष्ट्य काय बघा, तर हा जो पुरस्कार आहे तो गेल्या 4 वर्षाच्या कालावधीत सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. ह्याच्यामध्ये काय 25 लाखाचा रोख पारितोषिक पण आहे. 25 लाखाचं रोख पारितोषिक दिलं जातं. अर्जुन पुरस्कार 1961 पासून सुरुवात झाली. सगळ्यांची सुरुवात पण महत्वाची आहे, कधी झाली ते
गेल्या 4 वर्षाच्या कालावधीत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला कांस्य पुतळा दिला जातो. हा पुतळा जो आहे तो कांस्य म्हणजे ब्रॉन्झचा आहे. आणि त्यासोबत प्रमाणपत्र पोशाख आणि 15 लाख रुपये दिले जातात. महिला असेल तर साडी आणि पुरुष असेल तर ब्लेझर. 15 लाख रुपये दिले जातात, तिकडे 25 लाख आहेत. काय म्हणलं? त्यानंतर बघा द्रोणाचार्य पुरस्कार. द्रोणाचार्य कोण होते? तर बघा द्रोणाचार्य नावानुसारच कळते ना, हे कुणाला असेल? कोचला असणार आहे, गुरुला असणार आहे. तर जे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत, आता प्रतिष्ठित कोणत्या असतील? चॅम्पियनशिप असेल, कॉमनवेल्थ असेल, वर्ल्ड कप असेल, तर त्याच्यामध्ये जे पदक विजेते आहेत त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाला दिला जातो. आणि याच्यामध्ये कांस्य पुतळा, प्रमाणपत्र आणि औपचारिक पोषक त्यासोबतच 15 लाख रुपये आहेत. म्हणजे गुरु आणि शिष्य दोघांना सुद्धा 15 लाख रुपये दिले जातात, हे लक्षात ठेवा. त्याचा राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आता ही चर्चेत कधी आला? ज्यावेळेस मुकेश अंबानीच्या पत्नी नीता अंबानी यांना मिळाला होता. त्यांना तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल, मुंबई इंडियन्सची मॅच असेल तर एखाद्या वेळेस खेळाडूकडे नसेल फोकस, पण ते त्यांच्या मुलाकडे असतो. तर त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता. आणि विशेष काय, त्याला कुठलेही आर्थिक मदत दिली जात नाही. अंबानीला देऊन देऊन किती देणार? 15 लाख रुपये तर त्यांचं 2009 पासून ह्याची सुरुवात झालेली आहे. 3 वर्षाच्या कालावधीत क्रीडा प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्याच्या विकासासाठी ज्यांनी अतुलनीय भूमिका बजावली त्यांना हा पुरस्कार दिला पाहिजे. आणि त्यासाठी कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही, हे लक्षात ठेवा. तर मौलाना अबुल कलाम आझाद करंडक. आणि मला हे कळलं नाही, म्हणजे खरं तर टीकात्मक होऊ शकते, नीता अंबानीनं असं कुठलं योगदान दिलं? IPL ची टीम घेतली, त्याच्या पैसे त्याच्यामध्ये किती करोडो रुपये कमवले त्यांनी? ती काय फायद्यासाठी करतात स्वतःच्या? समाजासाठी काय त्यांचं असेल योगदान असं मला वैयक्तिक वाटत नाही. हे माझे वैयक्तिक कमेंट आहे. खेल प्रोत्साहन पुरस्कार कुणी दिलं पाहिजे? ज्यानं गावात राहून, आता कितीतरी जे महाराष्ट्र केसरी वगैरे मानधन न घेता शिकवतात बरेच जण आहेत. त्या क्षेत्राशी आपला कमी संबंध येतोय, पण आपल्यापैकी बरेच जण जाणार आहेत स्पोर्ट मिनिस्ट्रीमध्ये, जाणार आहेत त्या क्षेत्राशी संबंध येणार आहेत. काही जण एसओ होतील, काही जण IAS होऊन त्या क्षेत्रात जातील, काही जण DC होतील. तर योग्य माणसापर्यंत पुरस्कार गेला पाहिजे. आदर्श शिक्षक पुरस्कार आहे ना, हे फक्त एक सांगतो, फक्त एका मिनिटात. वेल्हेमध्ये एक शिक्षक आहे, वेल्हा तालुका माहित असेल, पुण्याला एकदम चिटकून आहे, 50 किलोमीटर वर फक्त. तिथं 2 विद्यार्थ्यांना शिकवायला एक जो सर होता, ते 80 किलोमीटर जायचे. तिथं वाडी शाळा होती, म्हणजे वाडीवर शाळा होती, आणि तिथनं यायचे. तिथल्या तहसीलदाराला समजल्यानंतर त्यांनी तिथं जाऊन त्यांचा सन्मान केला आणि सरकारतर्फे त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार पण दिला. असं हुडकायला पाहिजे. नाहीतर आपल्याला कधी कळतंय की कैलास सत्यार्थी कधी कळले? ज्यावेळेस त्यांना इकडं नोबेल भेटला त्यावेळेस आपल्याला कळलं की कैलास सत्यार्थी नावाचा माणूस भारतात राहते. किंवा मॅग्सेसे मिळाल्यानंतर आपल्याला भारतातली माणसं समजतात. बाबा आमटे सारख्या व्यक्तीला विजा नाकारला होता आपण, ज्यावेळेस ते अमेरिकेतनं बोलून आलं त्यानंतर मग आपण त्यांनी तिकडनं विजा पाठवला, त्यावेळेस त्यांना इकडनं आपण म्हणजे पिक्चर काढला. त्यानंतर मग आपण डायरेक्ट एक्स्ट्रीम असतं भारतातल्या लोकांचं, आपण एकतर त्यांना मग देवच बनवतो डायरेक्ट. सिंधुताई सपकाळ जोपर्यंत असेल त्यावेळेस त्यांना कोण विचारणार नाही, एकदा गेल्यानंतर त्यांना डायरेक्ट देव बनवणार. आता मौलाना अबुल कलाम आझाद करंडक आहे, साईडला ट्रॉफी दिसते. ट्रॉफी दिसायला एकदम आकर्षक आहे, 4 सिंह आहेत त्याच्यावर. आणि ही ट्रॉफी जी आहे ती फिरते, ह्याची प्रतिकृती दिली जाते, आणि हा फिरता चषक आहे. 1956-57 ह्याची सुरुवात झालेली आहे. आणि कोणासाठी दिलं जातं तर विद्यापीठ स्पर्धामध्ये जी सर्वोच्च कामगिरी करते त्या विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो, हे लक्षात ठेवा. आंतरविद्यापीठ स्पर्धा ज्या होतात त्यातल्या सगळ्यात भारी कामगिरी जी करेल त्या विद्यापीठाला हे
दिले जातात. आता एनसीसी मध्ये बरेच जण तुमच्यापैकी काम केलं असेल. एनसीसीची जी स्थापना आहे ती 16 जुलै 1948 ला झालेली आहे. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीला आहे. तिचं ब्रीद काय? युनिटी अँड डिसिप्लिन, एकता आणि अनुशासन. भारतीय सशस्त्र दलाची युवा शाखा आहे. आता सशस्त्र दलाची युवा शाखा म्हणजे काय? तर सशस्त्र दलाचे 3 विंग आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. तर त्याचे जे झेंडा आहे तिथे बाजूला दिसतोय, रेड कलर आहे तो आर्मीचा आहे. हा जो डार्क ब्लू आहे तो नेव्हीचा आहे. आणि हा लाईट ब्लू जो आहे तो एअरफोर्सचा आहे. तर झेंडा पण तसाच तयार केलेला आहे. त्याचं जे टॅग लाईन आहे ते युनिटी अँड डिसिप्लिन, हे लक्षात ठेवा. सशस्त्र दलाची युवा शाखा हे महत्वाचं आहे, ह्याच्यावर येऊ शकतो प्रश्न. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 दल आहेत. मी मुद्दा म्हणून खाली फोटो टाकलेले आहेत पुस्तकात पण. जसं आर्मीचा ड्रेस असतो खाकी, किंवा मग तो आर्मीचा कलर, मिलिटरी कलर मिक्स असतो ना तो कलर. नंतर नेव्हीचा जो असतो कायम पांढरा असतो आणि एअरफोर्सचा निळा असतो. तर तसंच त्यांचा सुद्धा ड्रेस सेम असतो. एनसीसीची निवड कुठं होते? हायस्कूल, त्यानंतर उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय, तिथं कॅडेट्सची भरती केली जाते. आणि त्यांना लहान म्हणजे लाईट वेपन आणि कवायतीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांचे परेड पण असते दिल्लीला. त्यानंतर मग सांगितलं तुम्हाला मी, राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था, राजीव गांधी इन्स्टिट्यूट फॉर युथ डेव्हलपमेंट, ह्याची स्थापना बघा 1993 ला झाली. राजीव गांधीची हत्या कधी झाली होती? 1991 ला. आणि त्यांची हत्या कुठे झाली होती हे माहित असेल, श्रीपेरंबुदूरला. त्यांच्या हत्येच्या 2 वर्षानंतर त्याच ठिकाणी ही राष्ट्रीय गांधी म्हणजे राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर युथ डेव्हलपमेंटची स्थापना करण्यात आली. आणि ते कुठे आहे? पेरंबुदूरलाच आहे. 2012 मध्ये त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची संस्था हा दर्जा देण्यात आला होता. हा दर्जा दिल्यानंतर सरकारचे विशेष अनुदान वगैरे मिळतं. आता हे कशासाठी असणार आहे? तर युथ डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचे थिंक टँक म्हणून ते काम करते. त्यासोबतच ट्रेनिंगचे प्रोग्राम राबवते. NSS असेल, NYKS असेल, किंवा नॅशनल युथ कॉप्स असेल, त्याच्या सहकार्याने ते काम करते. त्यासोबतच पीजीचे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये घेतले जातात. पीजी कोर्सेस, संशोधनात सुद्धा ते काम करते. युथ डेव्हलपमेंट संदर्भात जे रिसर्च असेल त्यामध्ये ते काम करते. आता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तर त्यामुळं राज्याच्या ज्या संस्था आहेत किंवा युथ डेव्हलपमेंटच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. त्यासोबतच जेंडर स्टडीज असेल, डेव्हलपमेंट स्टडीज असेल, लोकल गव्हर्नन्स असेल, किंवा काही इनोव्हेशन्स असतील, एंटरप्रिनरशिप असेल, सोशल वर्क असेल, या क्षेत्रात पीजीचे जे पदवी कार्यक्रम आहेत, पीजी आणि ग्रॅज्युएशन प्रोग्राम, ते सुद्धा राबवते. त्यासोबतच सोशल सायन्सेस मध्ये PhD सुद्धा देते ही संस्था. मला स्टार करून लक्षात ठेवा. सोशल वर्क किंवा सोशल सायन्स मध्ये PhD सुद्धा या संस्थेमार्फत दिली जाते. आता ही RGNIYD आहे ना, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर युथ डेव्हलपमेंट, ही तरुणाच्या कॅपॅसिटी बिल्डिंग साठी म्हणजे युथ डेव्हलपमेंट वर स्थापन झालेली पहिली संस्था आहे. कॅपॅसिटी बिल्डिंग साठी. कॅपॅसिटी बिल्डिंग शब्द महत्वाचा आहे, लिहून घ्या, कीवर्ड आहे. युथ कॅपॅसिटी बिल्डिंग साठी पहिली संस्था आहे. या संस्थेने इंडिया युथ डेव्हलपमेंट इंडेक्स सुद्धा तयार केलेला आहे. आता
साई ही फेमस संस्था आहे. 25 जानेवारी 1984 ला स्थापना झालेली आहे. आता ह्याची स्थापना करण्याची पार्श्वभूमी काय होती, तर आपल्याकडे एशियाड गेम्स आले होते, आशियाई क्रीडा स्पर्धा. कलर टीव्ही आली होती सुरुवात, या कलर टीव्हीची आशियाई गेम पासून सुरू झाली होती. आता कसं नरेंद्र मोदी फोकसमध्ये, त्यावेळेस फक्त इंदिरा गांधी फोकसमध्ये होत्या. आणि त्यांनी ह्या गेम्स, म्हणजे त्यावेळेस बरेच जण सांगत होते की भारत या गेम्सचं व्यवस्थित आयोजन करू शकत नाही, पण भारताने याचं यशस्वीपणे आयोजन करून टेलिकास्ट पण व्यवस्थित पद्धतीने करून दाखवलं होतं. तर त्या 1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आपण बरेचसे स्टेडियम आणि इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी केली होती. आता हे तयार तर केलं, जसं कॉमनवेल्थच्या वेळेस आपल्या पुण्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या, घोटाळा पण झाला परत त्यासाठी. हा, पण त्यावेळेस बरेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाला. आज बांधलेला एवढा डेव्हलप झालाय, कशासाठी झालाय तो डेव्हलप? गेम्स मुळे झाला ना. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बालेवाडी क्रीडा संकुल तयार झालं आणि त्याच्या आसपास डेव्हलपमेंट झाली. तसंच 1982 ला ज्यावेळेस आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या बघा, ऑलिम्पिक जर भारतात झाली तर त्यासाठी एक पूर्ण शहर उभं करावं लागेल आपल्याला, टेंट वगैरे करून, आणि त्या पद्धतीने ते डेव्हलपमेंट होते. तसंच क्रीडेची डेव्हलपमेंट झाली, जे स्पोर्ट्स सेक्टरची डेव्हलपमेंट झाली ती आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान झाली. आणि ज्या या नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे ते कंटिन्यू ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर सुपरविजन ठेवण्यासाठी या साईची निर्मिती करण्यात आली. 1984 ला या साईची निर्मिती करण्यात आली होती. आणि पुढच्या काळात जी सोसायटी फॉर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट याचं सुद्धा विलिनीकरण साईमध्ये करण्यात आलं. आता साई मोठी संस्था झाल्यामुळं बाकीच्या ज्या छोट्या छोट्या संस्था आहेत त्या साईमध्ये विलिनीकरण करण्याचं धोरण सरकारनं राबवलं. आता हे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल एज्युकेशन आणि स्पोर्टच्या अंतर्गत नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट जे पतियाळाचे, तुम्ही जर आमिर खानचा जो पिक्चर होता विनेश फोगट दंगल, त्या दंगल मध्ये बघितलं असेल त्या अकॅडमी मध्ये सोडताना, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट दाखवलेले. पतियाळाची संस्था आहे, त्याच्या भोपाळ, बेंगळूर, कोलकाता, गांधीनगर मध्ये सुद्धा कॅम्पसेस आहेत. आणि तिरुवनंतपुरम मधलं लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन हे सुद्धा साई अंतर्गत आलेलं आहे. आता म्हणजे साई काय झाली, अपेक्स बॉडी झालेली आहे, या सगळ्या संस्थांवर नियंत्रण ठेवणारी. त्यासोबतच 1995 मध्ये जी ग्वाल्हेर मधली लक्ष्मीबाई नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फिजिकल एज्युकेशन आहे त्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा दिलेला आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर अभिमत विद्यापीठ, जसं आपलं भारतीय विद्यापीठ, टिळक विद्यापीठ आहे तसं. आता वाडा, वाडा म्हणजे काय, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. 10 नोव्हेंबर 1999 ला स्थापना झालेली आहे. कुठे ते मॉन्ट्रियल, कॅनडा. मॉन्ट्रियल करार ओझोन साठीचा, तो माहित असेल. तर मॉन्ट्रियल मध्ये वाडा आहे. हे लोक आठवत आहे का तुम्हाला? मॉन्स्टरचा एनर्जी ड्रिंक आहे, 3 असतात तिथे, हे 2 पट्टे आहेत. तर हे कशासाठी आहे, तर मादकच्या ऐवजी इथं उत्तेजक लिहा, उत्तेजक जास्त. म्हणजे समजा तुम्हाला स्पोर्ट मध्ये आहे ना कुठलं स्टेरॉइड्स वगैरे घेतले तर परफॉर्मन्स वाढतो, पण तो नॅचरल नसतो आणि आरोग्याला पण ते घातक आहे. तर स्टेरॉइड्स घेतले का यासाठी डोपिंग चाचणी केली जाते. आपल्या इथलं महाराष्ट्र केसरी सलग 3 वेळा नरसिंग यादव का, नरसिंग यादव यामध्ये सापडले होते आणि त्यांचं करिअर ह्याच्यामुळं पूर्ण खराब झालं. तर डोपिंग मध्ये कोण आढळतंय का, आणि डोपिंगच्या विरोधात जो लढा आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि डोपिंग टेस्ट घेण्यासाठी ही वाडा काम करते. म्हणजे स्पोर्ट मध्ये फेअरनेस राहावा, उत्तेजक पदार्थाच्या विरोधात मोहीम चालवावी, यासाठी ही वाडा काम करते. स्थापना 1999 चे आणि मॉन्ट्रियल, कॅनडा इथं त्याचं मुख्यालय, हे लक्षात ठेवा. मग काय असेल हे सगळं, वैज्ञानिक संशोधन, शिक्षण, डोपिंग विरुद्ध कॅपॅसिटी बिल्डिंग, हे सगळं तुम्हाला लक्षात राहील एकदा हे मेन थीम लक्षात आली तर. त्यानंतर नाडा, नाडा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी 2005 ला स्थापन झाली आणि दिल्लीमध्ये ह्याचं मुख्यालय आहे. मध्ये यांनी चांगलं काम केलं नाही त्यामुळे वाडाने ह्यांना
काही काळासाठी प्रतिबंधित करण्यात आलं होतं. म्हणजे खेळाडूला तर प्रतिबंध करतात, पण नाडामध्ये सुद्धा बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी झाल्यामुळे त्यांना प्रतिबंधित करण्यात आलं होतं. आता सध्या ऑलिम्पिक कमिटीने सुद्धा त्या कुस्तीगीर परिषदेला वॉर्निंग दिलेली आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर जी चौकशी चालू आहे त्याच्यावर. खेळामध्ये भारताचं नाव आपण जरी अभिमान घेत असेल तरी या गोष्टीमुळे आपण चांगले नाहीत, कारण राजकारणाची जास्त एंट्री खेळाच्या स्पर्धेमध्ये. खरं तर खेळाडूच पाहिजे ना त्याच्यावर. तर नाडाला सुद्धा काही काळासाठी प्रतिबंधित करण्यात आलं होतं, ते लक्षात ठेवा फक्त. आता ही वाडा कसं काम करते ना तसं नाडा काम करते, मात्र ह्याचे दोघांचे जे हे टॅगलाईन आहे ते लक्षात ठेवा. नाडाचं प्ले ट्रू आहे, इथं वर लिहून घ्या, इथे लिहिलं तरी जास्त व्यवस्थित लक्षात राहील. प्ले ट्रू आणि इथं प्ले फेअर, कन्फ्युजन होऊ शकते. दोघांची टॅगलाईन लक्षात ठेवा. प्ले ट्रू आणि प्ले फेअर. वाडाचं जसं काम आहे ना तसंच नाडाचं काम आहे. जे इतर डोपिंग विरोधी एजन्सीज आहेत त्यांना सुद्धा ते सहकार्य करते. आता मी मगाशी सांगितलं नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था ही जी 1961 ला स्थापना झाली होती, स्थान कुठे आहे? पटियालामध्ये, साई अंतर्गत आहे. आपण मगाशी साई मध्ये बघितलंच आहे. आता हे बाबा फरीद आरोग्य विज्ञान विद्यापीठ पंजाब विद्यापीठ जे आहे त्याच्याशी संलग्न आहे. ज्या डिग्रीज दिल्या जातात यासाठी बाबा फरीद आरोग्य विज्ञान विद्यापीठ पंजाब ह्याच्याशी ते संलग्न आहे. आता नेताजी सुभाषचं नाव कधी दिलं गेलं? 1973 मध्ये, हे लक्षात ठेवा. आणि विलीन कधी झाले तर ते 1987 ला. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन त्यासोबतच ह्या एकत्रित केलेले आहेत. त्याचं कॅम्पस खूप मोठं आहे. आधी मोतीबॅग पॅलेस होता, त्या पॅलेसची इमारत सरकारने घेतली आणि त्याचं जे रूपांतर आहे परत स्पोर्ट इन्स्टिट्यूट मध्ये करण्यात आलं. आपल्याला 73 पण महत्वाचं आहे आणि 87 पण महत्वाचं आहे. काय म्हणताय? स्पेस झालंय 1268 आहे. पुणे विद्यापीठ जवळपास 450 एकरचा आहे आणि स्पोर्ट युनिव्हर्सिटी असणार म्हणजे त्यात बरेच ग्राउंड असणार आहेत. आता त्या अंतर्गत काय काय विभाग आहेत फक्त सहज वाचून बघा. स्पोर्ट मेडिसिन आहे, एक्सरसाइज फिजिओलॉजी आहे, स्पोर्ट बायोकेमिस्ट्री आहे, स्पोर्ट अँथ्रोपोमेट्री हे आपण कधी वाचलेलं ऐकलेलं पण नाही, सायकोलॉजी आहे, न्यूट्रिशन आहे, त्यानंतर जनरल थिअरी मेथड्स ऑफ ट्रेनिंग आहे, बायोमेकॅनिक्स आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोमेकॅनिक्स म्हणजे आपल्या शरीराच्या काहीतरी गोष्टीवर असेल. पुढे आता बुस्टर मध्ये काही गोष्टी बघूया. युवा धोरण आपण बघितलेलं आहे. युवा धोरणामध्ये बाकी सगळं बोलवच्चन असते. पूर्ण क्षमता विकसित करणे, गट सशक्त बनवणे. फक्त आपल्याला वयोगट लक्षात ठेवायचा. किती आहे तो? 13 ते 35 आधी होता, आता किती आहे? 15 ते 29 आहे. तेवढं लक्षात ठेवा. जागतिक युवा विकास निर्देशांक ह्याच्यामध्ये हे पण लक्षात ठेवायची काही गरज नाही. त्यावेळेस ते वेबसाईटवर त्यांनी अपलोड केलं होतं. त्यामध्ये सिंगापूर पहिला देश आहे, त्यानंतर स्लोवानिया आहे. सिंगापूर पहिला आहे, नायजर शेवटचा, एवढं लक्षात असू द्या. भारत 134व्या नंबरवर. तर इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे. थोडं बुस्टर बघूया याचं. बघा, भारतातला पहिला ऑलिम्पिक शिक्षण कार्यक्रम ओडिसामध्ये घेण्यात आला होता.
आता ऑलिम्पिक शिक्षण मध्ये इथं खेळाचा काही संबंध नाही, हे एक डोक्यात ठेवा. ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी सहभागी आहे. मात्र हे कशासाठी काम करते, तर जे व्हॅल्यूज आहेत कुठल्या, तर स्पोर्टमध्ये बघा एक्सलन्स, रिस्पेक्ट आणि फ्रेंडशिप ह्या व्हॅल्यूची गरज असते. स्पोर्टिंग स्पिरिट ज्याला म्हटलं जातं, तर त्या व्हॅल्यूचं शाळेत शिक्षण दिलं जाईल. स्पोर्ट्सचा थेट संबंध आहे हे लक्षात ठेवा. ऑलिम्पिक शिक्षण कार्यक्रम कुठे सुरू केलाय, ओडिसामध्ये. मदत कोण करतंय, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी. आणि याच्यामध्ये काय काय करणार आहे आपण, एक्सलन्स, रिस्पेक्ट आणि फ्रेंडशिप या व्हॅल्यूचं शिक्षण शाळेत द्यायचंय. ओडिसामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. मे 2022 ला याचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर अग्निपथ योजना सगळ्यात जास्त फोकसमध्ये होते. अग्निपथ योजना काय, तर जे तरुण आहेत, जे मिलिटरीची किंवा आर्मीची भरती करतायत, त्यांना 4 वर्षाच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सेवा करण्यास अनुमती देते. मात्र ह्याच्यात कन्सेप्ट कसा आहे, तर 4 वर्षानंतर फक्त 15% पुढे जातो, बाकीच्यांना निवृत्त केलं जाणार आहे. आता जे निवृत्त होतील ते कसं काम करतील, तिन्ही क्षेत्रात असणार आहेत ते, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये. तर बघा, त्यांना त्यांचं जे पेमेंट आहे त्यातलं 30% मंथली पॅकेज आहे तो अग्निवीर कॉर्पस फंड मध्ये जाईल. त्यांना रिटायरमेंट नंतर भेटेल, म्हणजे 4 वर्षानंतर भेटेल. तर तो किती असेल सेवा निधी, तर 11.71 लाख. हा आकडा लक्षात ठेवा. हे नोट्स पण तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. किती मिळणार आहेत, 11.71 लाख. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय, तर हे टॅक्स फ्री असतील, त्याच्यावर 1 रुपयाचा टॅक्स देण्याची गरज नाहीये. त्यासोबतच त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जाईल, जिचं पुढे त्यांना काम येईल, त्याचं कुठं त्यांना काम करायचं असेल तर ते. त्यासोबतच बँक लोन सुद्धा अग्निवीरसाठी प्राधान्याने दिले जातील, त्यांना परत बिझनेस करण्यासाठी. आता पात्रता निकष काय, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे ऑफिसरच्या खालचे पद आहेत, ज्याला फौजी म्हटलं जातं किंवा जवान म्हटलं जातं. त्यासाठी कमिशन्ड ऑफिसरसाठी ही स्कीम नाही आहे. त्यासाठी आधीसारखीच भरती केली जाईल, जे आपली एक्झाम गेली जाते एनडीए वगैरे. हा, त्याला सीडीएस एक्झाम किंवा एनडीए थ्रू ते भरती केली जातात. काय एएफएमसी मधनं किंवा मग मिलिटरी इंजिनिअरिंग मधनं, म्हणजे टेक्निकल विंग्स आहेत. आणि जे कमिशन्ड ऑफिसर आहेत ते एनडीए मधनं जातात, तर ते तिथूनच जातील. मात्र जे खालच्या पोस्ट आहेत त्या अग्निपथद्वारे भरले जातील. आणि यासाठी एज ग्रुप महत्वाचा आहे. 17 ते 21 वर्ष ऑड आहे, लक्षात ठेवा. 17 ते 21 वर्ष, सॉरी, 17 ते 21 वर्षाच्या दरम्यानचे जे आहेत ते याच्यामध्ये दिलेत. आणि याच्यामध्ये 2 मध्ये वेगळं आढळलंय मला. मी अजून एकदा कन्फर्म करून सांगतो, मला पुढच्या लेक्चरला आठवण करून द्या. मी दोन्हीकडे बघितले, माहिती जी होती सरकारनं ऍडव्हर्टाईज मध्ये दिलेली तिथं 17 ते 21 अशी दिली होती. आणि वेबसाईटवर 23 वर्ष दिली होती. ही ऍडव्हर्टाईज आहे. हा, ठीक आहे. हे रिलॅक्सेशन कंटिन्यू ठेवलंय का, एकदा मला बघू द्या. ऍडव्हर्टाईज मध्ये एवढं आलेलं आहे, आणि रिलॅक्सेशन मुळे 23 वर्ष, पण हे कंटिन्यू ठेवलंय का नाही मला एकदा बघू द्या. आता काय मी 21 आहे ना, तर इथं करेक्शन करून घ्या. हे रिलॅक्सेशन ही 23 वर्ष आहे ना, ह्याला स्टार करून लिहा. कोविड साठी 2 वर्ष रिलॅक्सेशन, कोविड साठी फक्त 2 वर्ष सूट. हे लक्षात राहू द्या. हे सगळे नोट्स तुम्हाला पण मिळणार आहेत. त्यानंतर युथ फेस्टिवल दरवर्षी 12 ते 16 जानेवारीच्या दरम्यान आयोजित केला जातो. आता यात काय वेगळं नाहीये. तुमच्यापैकी जे कॉलेजला युथ फेस्टिवल मध्ये भाग घेतले असतील ते राज्यस्तरीय जाताना, आणि राज्यस्तरीयवरनं परत राष्ट्रीय स्तरावर तो आयोजित केला जातो. आता दिल्ली पोलिसांनी युवकासाठी उन्नती ई लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. आता यासाठी कोणाची मदत घेतलेली आहे, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजे AICTE. आता प्रश्न कसा विचारला जाईल, तर उन्नती ई लर्निंग प्लॅटफॉर्म कुणाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे, तर दिल्ली पोलीस आणि AICTE दोघांच्या मदतीने. आता मला हे थोडं म्हणजे माझ्या मनाला न पटणार आहे, तुम्हाला पण न पटणार असेल. आता हे काय सांगतात की 1.5 लाखाहून अधिक जे विविध गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत, ते 85% पेक्षा जास्त लोक प्रथम गुन्हा करणार आहेत. आणि 10 ते 15% गुन्हेगार पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करतात, आणि त्यांना ई लर्निंग सर्टिफिकेट दिलं जाईल. आता तो गुन्हेगार आहे, त्याला ऍप डाउनलोड करायला लावायचं आणि त्याला ई लर्निंग द्यायचं, आणि परत त्याला सर्टिफिकेट द्यायचं. ही फक्त म्हणजे ते सचिव स्तरावर काम करणारे, त्यांचा कधीच पब्लिक कॉन्टॅक्ट येत नाही, त्यांच्यासाठीच ह्या योजना तयार केलेल्या आहेत. त्याचा प्रॅक्टिकल उपयोग 0 आहे, पण तरी त्यांनी तयार केलाय. आपण फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, हे ऍप बेस्ड आहे.
जे गुन्हा पहिल्यांदा केलाय त्यांना ऍप डाउनलोड करायला लावायचं, ऑनलाईन त्यांना शिक्षक देणार, ते जर तेवढे हुशार असतील तर ते गुन्हाच कशाला करतील. ते 85% जे टार्गेटेड लोक आहेत जे नंतर गुन्हा करणार नाहीत त्यांना सर्टिफिकेशन साठी ही ऍप आहे. लक्षात ठेवा, दिल्ली पोलीस आणि एआयसीटी, एआयसीटी ला कशाला मध्ये गुंतवलंय तर सर्टिफिकेशन साठी कुठली तरी एजन्सी पाहिजे ना, त्यासाठी मग एआयसीटी ला घेतलंय. आणि दिल्लीच्या कमिशनरनं वगैरे विचार केला असेल एकदा की आपण असं जर ऍप तयार करू. तर लक्षात ठेवा दोन्ही पण. टेक्निकल एज्युकेशन आलं म्हणून काय आलं, एआयसीटी आलं. हे बाकीचं बोलबच्चन वाचू पण नका, काय अर्थ पण नाही त्यात. आता नीट, नीट जे आहे ना, नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी. आता बघा, मी जो आता तुम्हाला शिकवतोय यासाठी आपण झूम वापरतोय, त्यानंतर क्लास प्लस नावाचा ऍप वापरतोय, बरोबर आहे का. तर हे सगळं काय एज्युटेक आहे, एज्युकेशन साठी टेक्नॉलॉजीची मदत. आणि अशा बऱ्याच कंपन्या तयार झालेल्या आहेत ज्या एज्युटेक क्षेत्रात काम करतायत, बरोबर आहे का. तर ह्यांचं एकत्रितपणे येऊन जे ऑनलाईन एज्युकेशन आहे ते चांगल्या पद्धतीने असेल त्यासाठी पीपीपी तत्वावर मॉडेल आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एज्युटेक कंपन्यांसोबत एक सामूहिक व्यासपीठ तयार करण्यासाठी हे नीट स्कीम आणलेली आहे, नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी. ती नीटची परीक्षा NEET आहे, हे NEAT आहे, तर लक्षात ठेवा. ते सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. 58 जागतिक आणि भारतीय स्टार्टअप एज्युटेक कंपन्या या नीट मध्ये आहेत, जसं PW फिजिक्स वाला, त्यानंतर तो अनअकॅडमी, बरोबर आहे का. यासारख्या ज्या एज्युटेक कंपन्या आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांचं एक अलायन्स तयार करण्यासाठी आहे. स्टँडअप इंडिया आपण दुसरीकडे घेऊया, इथं आलेलं आहे ते दुसरीकडे बघूया, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट मध्ये. जागतिक युवा कौशल्य दिन पण तिथंच बघूया. आता खेलो इंडिया स्पर्धेत म्हणजे पुरस्कार असतं, बरेच वेळा असं होतं की मुख्यमंत्री वगैरे आले ना तर ते फॉर्म मध्ये आपल्या शिंदे साहेबांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाला गेले आणि 5% आरक्षण देऊन आले. बोलायला काय जाते, पण दिलं नाही नंतर, ते फक्त घोषणा केली होती. तसंच यावेळेस काय झालं, मनोहर खट्टर हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत ते कार्यक्रमाला गेलेले, ते म्हणले तुमच्या पुरस्कारात डबल 3 लाख 2 लाख आणि 1 लाख रुपयाचा पुरस्कार एक्स्ट्रा दिला जाईल. तर त्यांनी सुद्धा या मानधनात वाढ केली होती, खेळाडूच्या सॉरी मानधन म्हणायचं नाही त्याला, पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ केली होती. आता युथ इन इंडिया 2022 हा रिपोर्ट यंग पॉप्युलेशन डिक्लाइनिंग इन इंडिया नावाने प्रसिद्ध करण्यात आला होता. आता कोणी केलेला आहे, स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री जे आहे त्यांनी प्रदर्शित केला किंवा प्रकाशित केला, त्यासाठी हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तर लोकसंख्येमध्ये तरुणाचा वाटा कमी होत आहे आणि वृद्धांचा वाटा 2021 ते 36 मध्ये वाढणार आहे. म्हणजे आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे, पण तो काही काळासाठीच आहे. पुढच्या काळात 2036 मध्ये वृद्धांची संख्या जास्त असेल. ह्याच्यामध्ये त्यांनी टार्गेटेड जे राज्य आहेत त्यांचं सुद्धा डिटेल मध्ये सांगितलेलं आहे, मराठी ट्रान्सलेशन केलंय मी. आपण सुरुवातीला युवा कोणाला म्हणलंय 15 ते 29, 2014चं धोरण सांगते आपल्याला. त्यामध्ये ते काय सांगतायत तर युवकांची लोकसंख्या ती वाढत होती, पण 2021च्या 371 मिलियन वरून 2036 पर्यंत 300 मिलियन 345 मिलियन पर्यंत घटेल. म्हणजे आता या 10 वर्षातच डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आपल्याला लाभ घेता येईल. तर राज्याचा जर विचार केला तर केरळ, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश मध्ये 2036 पर्यंत वृद्ध लोकसंख्या जास्त असेल असा अंदाज आहे, कारण ह्यांनी आधीच लोकसंख्या कंट्रोल केलेली आहे. मात्र आपल्याला विशेष काय तर बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान यामध्ये सध्या निम्म्याहून अधिक युवा आहेत, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश हे लक्षात ठेवायला काय अडचण नाहीये, पण महाराष्ट्र आणि राजस्थान पण लक्षात ठेवा. 52% युवा आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या ना तर काही आकडे दिलेले तुम्हाला दिसत आहेत, तर ते कुठनं येतात तर अशा अहवालावरून येतात. एखादा अहवाल येतो आणि त्याच्यावरनं प्रश्न फ्रेम होतो, त्यासाठी हे सुरू करण्यात म्हणजे हे त्यासाठी टाकलेलं आहे. त्यानंतर बघा युवा 2.0 नाही 2.0 असं म्हणायचं. आता मी मागच्या 8 दिवसातच शिकलो याला, आधी मी 2.0 म्हणायचं, ते 2.0 असतं. युवा 2.0 योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय तर मेंटरशिप साठी जे आहे, आता युवाचं जो अर्थ आहे
तो काय यंग अपकमिंग अँड वर्सटाईल ऑथर्स. आधी हे नाव बनवतात आणि त्याच्यानंतर त्याचा आपण कसे ट्रिक तयार करतो कळसुबाईपासून खाली काय तर त्याला, तसंच हे मंत्रालयवाले पण करतात. युवा स्कीम आले ना तर युवाचं काय तर तयार करा. त्यामध्ये त्यांनी काय केलं, यंग अपकमिंग अँड वर्सटाईल ऑथर्स युवा नावाची स्कीम सुरू केलेली. हे कशासाठी आहे, त्याचे ऑथर्स आहेत, लेखक आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. त्यासाठी 75 लेखकाची निवड केली जाईल, पण त्यासाठी काय 30 वर्षाच्या आत असले पाहिजे, हे महत्वाचं आहे आपल्याला. आणि त्यांना पुढं पुरस्कार देणार आहेत, मेंटरशिप पण देणार आहेत. किती देणार आहेत मेंटरशिप? 50,000 रुपये पर मंथ. लक्षात ठेवा. तुमच्यापैकी कोण लिहित असेल चांगलं तर अप्लाय करू शकता तुम्ही. 50,000 रुपये पर मंथ मिळते. सारथी तर 8,000 रुपये देते तुम्हाला, महाज्योती 10,000 देते. तर इथं आपला गोष्टीचा पाठ संपलेला आहे. आपण इथं थांबूया.